बौद्ध विकास सेवा संस्था या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, तारळे भागातून आलेले सर्व बौद्ध उपासक बंधू आणि भगिनी, तसेच बौद्ध विकास मंडळ वज्रोशी बुद्धनगर चिंचेवाडी या ठिकाणी आज या संस्थेच्या माध्यमातून गेले 28वे वर्ष आहे आणि त्या निमित्तानं दरवर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास प्रवचन मालिकेचा या ठिकाणी 18वे प्रवचन आज इथं संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी बौद्ध विकास मंडळ आणि महिला मंडळ या सर्वांना चांगला इथं व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांना मी पुनर्नमोदन करतो। आज विशेष असा दिन आहे आणि तो दिन म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन। खरं वास्तविक पाहता आजच्या या दिवसाला रोजचा दिवस येत असतो, परंतु आजचा दिवस हा विशेष असं महत्त्व या आजच्या दिवसाचं आहे आणि म्हणून सुखो बुद्धान उपादो सुखो सद्धम्म देसना सुखो संघर्ष सामग्री समागना तपो सुखो। म्हणजे याचा अर्थ आहे पाली भाषेमध्ये बंधूंनो, आपण जर पाहिलं तर तथागतांच्या काळात ही पाली भाषा आणि या पाली भाषेमध्ये या गाथा आपल्या आहेत आणि त्याचा अर्थ आहे की सुखद आहे बुद्धांचा धम्म, सुखद आहे धम्म देसना, सुखद आहे संघाचा सहवास। म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर तथागत बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला, मानवतेचा संदेश देणारा हा महामानव पहिला 2500 वर्षापूर्वी आपल्या भारत भूमीमध्ये जन्माला आला। खरं वास्तविक पाहता त्यांच्या नंतरही शांतिदूताच्या नंतर बरेचसे बौद्ध सम्राट होऊन गेले, बौद्ध राजे होऊन गेले। यामधीलच सम्राट अशोक राजा यांना मी प्रथम त्रिवार वंदन करतो, कारण या राजानं स्वतः धम्म स्वीकारून राजाश्रय दिला। सुमारे असं म्हणतात की 84,000 स्तूप उभे केले असा प्रजाहित दक्ष राजा आणि तो म्हणजे राजा अशोक सम्राट। खरोखर आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणजे धम्मचक्राला गती देण्याचं काम आजच्या दिवशी 2500 वर्षापूर्वी राजा अशोक सम्राटाने केलं। बघूया आता आपण कशा पद्धतीनं राजा अशोक सम्राटानं इतिहासामध्ये आपण डोकावलं पाहिजे, कारण बाबासाहेब म्हणतात, स्वतः आपले बाप काय म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून आपण 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आठवण्याचा आजचा सुदिन आहे, तो म्हणजे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज। कीर्ती धोंडा पाणी नाही देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे सुवचन देणारे आणि अभंगाच्या माध्यमातून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले अशी शिकवण देणारे अभंगातून प्रचार प्रसार करणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज। स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, तसेच छात्रवीर युवराज धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज की ज्यांनी अवघ्या 12व्या वर्षी बरोबर ना हा बुधभूषण हा ग्रंथ बाल संभाजीराजे यांनी लिहिला, ज्यांनी छत्रपतींची भारतातील पहिली जयंती साजरी केली असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले पहिले समाज शिक्षक गुरुवर्य यांना मी त्रिवार असं वंदन करतो। आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जग बदल घालून घाव मज गेले सांगून भीमराव अशा विचाराचे हा बदलाचा सिद्धांत तो म्हणजे पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर तरली नाही तर ती काम करी कष्ट करी तुमच्यासारखे या सर्वांच्या तळहातावर तरलेली आहे। आपण बघतो पोथी पुराणामध्ये की शेषनागाच्या फण्यावर
संत रोहिदास, बाबासाहेबांचे गुरु तथागत बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले यांनाही मी वंदन आजच्या या प्रवचन मालिकेच्या निमित्ताने करतो. राष्ट्रमाता आदर्श महासाहेब जिजाऊ, संत रोहिदास, राजमाता अहिल्याबाई होळकर, मुलींना आणि स्त्रियांना शिकवून शहाण्या करणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षका, विद्येच्या देवता सावित्रीमाई फुले, भारतातील पहिल्या धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, दिवसा गावातील आणि रस्त्याची घाण आणि आपल्या मेंदूची घाण साफ करणारे, रात्री कीर्तन प्रवचन या मालिकेतून तपोमूर्ती कर्मयोगी संत गाडगे महाराज, या भारतातील खरे संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर, महान समाज सुधारक क्रांतीवीर, या बहुजन या सर्वांना मी त्रिवार असं वंदन करतो. खऱ्या अर्थानं पददिनितांचे कैवारी, भारतरत्न, विश्वभूषण, राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानी, पंडित, विश्वभूषण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे विचारधारा देणारे युगपुरुष, महामानव, द सिम्बॉल ऑफ द नॉलेज, द फादर ऑफ modern India, the diamond of world, inspiring source and father of India, the greatest Indian, the problem of rupees हा ग्रंथ लिहिणारे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करणारे आपले महामानव बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानाचे महामेरू. कितीतरी आपण उपाध्या दिल्या तरी बाबासाहेबांना कमीच पडतात. आपला जीवनाचा त्याग करून बहुजनांच्या हक्कासाठी न्याय मिळवून देणारे, स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री, पहिले कायदे मंत्री, बहुजनांचे उद्धार करते, बोधिसत्व, परमपूज्य कायदे पंडित, प्रज्ञासूर्य, दलितांचे उद्धारक, समाज उद्धारक, उपेक्षितांचे उद्धारक, विचारांचा महामेरू, विद्वत्तेचे प्रतीक. बघा कितीतरी उपाध्या बाबासाहेबांना दिल्या तरी आपल्याला कमीच बंधू न पडतात. मानवतेचे निर्माते, बहुजनांचे नेते, मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार, परिदलितांचे रक्षण करते, जगाचा कोहिनूर हिरा. आताच दर्पणे साहेबांनी सांगितलं, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, आधुनिक भारताचे शिल्पकार, स्त्रिया आणि उपेक्षित वर्गाचे तारक, पंडित, दलितांचा राजा, मानवतेचे निर्माते, पददलितांचे रक्षण करते, ब्रिटिशांच्या आणि मनुस्मृतीच्या गुलामीतून भारतातील लोकशाही परावर्तित करणारे बाबासाहेब, अस्पृश्यांच्या हक्कासाठी घटनात्मक वैधता प्राप्त करणारे क्रांतीसूर्य, महाबोधिसत्व, ज्ञानाचे अथांग महासागर, भारताचे भाग्यविधाते, प्रज्ञासूर्य, अखंड विचाराचे धगधगते ज्वालामुखी. अशा कितीतरी उपाध्या दिल्या तरी आपल्या बाबासाहेबांना कमीच पडतील. अशा या बाबासाहेबांना मी त्रिवार लाख लाख असं कोटीवर नमन करतो. खरोखर मनुस्मृती रूपी महा वायरस के डॉक्टर थे भीमराव, बौद्ध दर्शन ग्रंथों के अनुरूप सूर्य दिन में तो चंद्रमा रात में ही अलौकिक होता है, जब ही विद्वान व्यक्ति दिन रात अलौकिक होता है, विद्वान और महापुरुष इतिहास बनाता है. जिसने हमारे समाज पर अस्पृश्यता नामक अछूत बीमारी जबरन लाद दी गई थी, हमारा स्पर्श करना तो दूर, साया भी किसी स्वर्ण ब्राह्मण पर पड़ जाती तो पशुओं को पूजा और जाति, परंतु हमें छूना पाप समझा जाता था. तो उस महामानव ने आपको आजादी दिलाई थी, स्वतंत्रता दिलाई थी. तर अशा या महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण कितीतरी उपाध्या दिल्या तरी त्या कमीच बंधू न पडतील. खरोखर आज भारतीय बौद्ध महासभा आणि तारे विभाग बौद्ध विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून राहुलजी रोकडे साहेब असतील, न्यायाधीश साहेब आहेत, भानुदास सावंत आहेत, सुनील माने साहेब आहेत, गौतम माने साहेब आहेत, राजाराम भंडारे, किशोरजी धरफडे, सर्व सरपंच की बाबासाहेब म्हटलेले होते की आपली जनता, आपला समाज हा शासनकर्ती झाला पाहिजे, असे मुरुड गावचे सरपंच आणि निवडे गावचे या ठिकाणी सरपंच मॅडम यांचे मालक सुद्धा इथे आलेले आहेत. तर खरोखर या गावाबद्दल मी बोलू इच्छितो की आपल्या बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून जागरूक असणारं वज्रोशी गाव असेल.
खरोखर आपण सावरघरला गेलो किंवा बऱ्याचशा गावाचा मी सर्वच आपल्या भागातील जवळजवळ 23-24 गाव आहेत, ती जागरूक गाव आहे. आणि या गावामध्ये येत असताना याच्याही अगोदर न्यायाधीश साहेब आम्ही आलेलो होतो. म्हणजे मला वाटते त्यावेळेला आपण म्हणजे इगतपुरी या ठिकाणी भानुदास सावंतांना आम्ही गेल्यानंतर नंतरच्या काही दिवसामध्ये आलेलो होतो. खरोखर 28 वर्ष या विभागामध्ये ही सर्व मंडळी, त्याच्याही अगोदर नव्हतं का वर्षावास प्रवचन मालिका होती, परंतु ज्या वेळेला आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि त्यावेळेला विभागामध्ये बौद्ध विकास सेवा संस्था हे रोपट लावलं नाही का, विजयजी भंडारे किंवा सर्व बौद्धाचार्य भागातील सर्व धम्म बांधव एकत्र होऊन तारडे यासारख्या ठिकाणी एकत्र येऊन खरोखर राहुलजी रोकडे साहेब हे जरी युवा कार्यकर्ते असतील तरी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या वयाची लोक काय करत होती त्यावेळेला, म्हणजे 28-30 वर्षापूर्वीचा गोष्ट मी सांगतोय, की ते स्वतः आमच्या बरोबर सर्व आपण एकत्र मिळून काम करत होतो. आणि नक्कीच आपण त्याला यश मिळवलं, कारण प्रत्येक गावामध्ये ही वर्षावास मालिका चालू आहे. तर खरोखर सर्वप्रथम आजच्या या 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक अशा मंगल कामना देतो. खरोखर धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण जर पाहिलं, त्याचा इतिहासात गेलो, खरोखर आता जेवणाची वेळ झालेली आहे. आपण खूप कष्टकरी मंडळी आहात, रानातून थकून भागून किंवा गुरं असतील ढोरं असतील त्यांना हे करून शेतीत काम करून आपण थकलेले आहात याची मला जाणीव आहे. तरी मी थोडक्यात या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपण जर पाहिलं तथागतांचे जे साथीदार आहेत, 5 साथीदार, आणि त्यांची नावं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बुद्ध अँड हिज धम्म, बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला, सर्व ग्रंथ वाचण्याची काही गरज नाही. बुद्ध अँड हिज धम्म जर आपण वाचला तर त्या ग्रंथामध्ये तसा उल्लेख आहे. किंवा आपण जर पाहिलं तर या तथागतांचे जे 5 साथीदार आहेत त्यांना धम्मदेशना देण्यासाठी मृगदाय वनामध्ये इसिपतन हे वन आहे आणि त्या ठिकाणी प्रथम हा धम्मचक्र प्रवर्तन दिन झालेला आहे. आणि ते जे 5 भिक्खू आहेत ते कौंडन्य, भद्दीय व महानामा असजी या 5 जणांना पहिल्यांदा पहिलं प्रवचन दिलं, सुत्त प्रवचन तथागतांनी दिलं. आणि त्यांनी मध्यम मार्ग, 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि असा धम्मोपदेश पहिल्यांदा धम्मचक्र गतिमान केलं. धम्मचक्र म्हणजे धम्मचक्र हे पाली भाषेमध्ये चक्र हा शब्द आहे, तर धम्मचक्राला गतिमान करण्याचं पहिलं तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. आपण त्याच दिवशी काय केलेलं आहे, वर्षावास मालिका. त्यावेळेला खूप पाऊस असायचा, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि मग भंते किंवा संघाला काय व्हायचं, फिरायला नामुष्की, म्हणजे खूप पावसाच्या ह्याच्यातून खाली जीवजंतू सुद्धा हे व्हायचे असा बारकाईने विचार केला तर. आणि त्याचा कुठं हे होऊ नये, नाश होऊ नये किंवा अहिंसा होऊ नये, आणि म्हणून एका विहारामध्ये राहून त्यावेळेला वर्षावास म्हणजे पावसाच्या याच्यामध्ये विहारात राहून प्रवचन मालिका चालवायची. तर खरोखर आपण जर पाहिलं या इतिहासात गेलो तर आपल्याला हे सर्व माहित होईल. खरोखर बंधूनो, याच पद्धतीनं आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन हा पहिला जो दिन आहे तो खरोखर आश्विन महिन्यामध्ये हा सण येत असतो. आपण जर पाहिलं तर भारतातील महान असा मुक्ती दिन म्हणावा लागेल. खरोखर या दिनाचा इतिहास आपण जर पाहिला दर्पडे साहेब तर ऐतिहासिक असं महत्व आहे. खरोखर या ठिकाणी आपण जर पाहिलं सम्राट अशोक सम्राट या राजानं उत्सव त्या दिवसापासून चालू केला. केव्हाचा दिवस तर आपण त्यांचा इतिहास पाहत असताना राजा अशोक सम्राट नाही का, सम्राट अशोक राजाचे बिंदुसार राजाचा हा मुलगा, आणि मग त्या मुले बरेच होती, म्हणजे 100 असं म्हणतात, माझ्या इथं लिखाणात संदर्भ आलेला आहे. आणि त्यापैकी एक हा मुलगा आणि तो तरुण तडफदार अशोक. आणि मग त्यावेळेला शूरवीर, महान आणि महत्वाकांक्षी, ताकदीनं बलवान असणारा अशोक आणि तितकाच क्रूरही होता पूर्वीच्या काळात. आणि मग राजा बिंदुसार यांचं निधन झालं. म्हणजे आता सध्या पाटलीपुत्र म्हणजे पाटणा बिहार या शहरामध्ये आम्ही 17 दिवस जवळजवळ या ट्रिपला गेलेलो होतो. आणि त्यावेळेला पाटणा हे शहर पाहिलेलं आहे. जिथं जिथं तथागतांचे पाय लागले त्या ठिकाणी आम्ही कुशीनगर असेल, श्रावस्ती असेल, त्या ठिकाणी पाटणा या ठिकाणचा शहरालाच पाटलीपुत्र असं म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला तिथला बिंदुसार नाही का यांचं निधन झाल्यानंतर, राजाचं निधन झाल्यानंतर मग पहिला जो मुलगा आहे किंवा थोरला मुलगा म्हणलं की त्याला काय दिलं जातं, तिथली राजगादी दिली जाते. सुमन हा भाऊ आणि 99 भाऊ जवळजवळ बरेचसे यांना काय केलेलं आहे, पाटलीपुत्राची गादी बळकावल्यानंतर
त्यांना लालसा अशोकाला निर्माण झाली आणि तो काय करत होता की सर्वांना त्यांना म्हणजे हिंसा केली, त्यांना काय केलं हे करून आपल्या गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला आणि एक राजा म्हणजे तिथला सम्राट बनण्याचा प्रयत्न केला. आणि मग अशा पद्धतीने आपण इतिहासात गेलो तर हा राजा म्हणजे स्वतःच्या भावांनाच हे करून गादीवर बसण्याचा प्रयत्न केला आणि सर्व राज्य त्याच्या ताब्यात आलं. आणि कलिंग या देशाचा राजाचा प्रमुख चैत्र हा राजा होता. आणि मग अशोकानं त्याला समजावून सांगितलं की काय कर, तो आमच्या राज्यात येईल. परंतु हा कलिंग देशाचा राजा कोण, आताच मी सांगितलं की चैत्र राजा हा काय म्हणत होता की मी तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या राज्यात सामावून घेणार नाही, कारण माझं स्वतंत्र राज्य आहे. परंतु या अशोकाला म्हणजे ईर्ष्या, चीड, लालसा, एखाद्या व्यक्तीला जर असं राग आला, आपल्याला क्षणभर राग येतो कधी कधी आपल्या कौटुंबिक जीवन जगत असताना, आणि मग याला सुद्धा राग आला, कुणाला, अशोकाला, राजा अशोकाला. आणि मग त्यानं काय केलं, भरपूर असा फौजफाटा नेला लढाईसाठी, म्हणजे कुणावर, कलिंग राजाच्या या चैत्र राजाला हरवण्यासाठी भरपूर असा फौजफाटा नेलेला आहे. आणि भरपूर असं फौजफाटा नेल्यामुळं म्हणजे तो बलाढ्यच राजा होता त्या काळातला, पाटलीपुत्रचा. आणि मग त्यावेळेला म्हणजे लढाई झाली घनघोर, आणि त्या लढाईमध्ये अमानुष्य हत्याकांड, लाखो लोक मृत्युमुखी पडली, रक्ताची पाठ वाहू लागली. आणि मग नंतर त्याला खूप आनंद झाला, म्हणजे ते कृत्य कसं होतं, वाईटच होतं. परंतु त्या ठिकाणी चारिका करण्यासाठी एक बनते, निग्रोध नावाचे बनते तिथून चाललेले होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि असं म्हणत पुढे चाललेले होते. आणि हे ऐकल्यानंतर नाही का म्हटले, बनते तुम्ही बरं झालं वेळेत आलेला आहात, कारण मी आता सर्व राज्य जिंकलेलं आहे आणि सम्राट झालेला आहे, राजा झालेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं बनतेंना सांगितलं की मला तुम्ही आशीर्वाद द्या. परंतु हा हे तृष्णेपोटीच हे सगळं राज्य अशोक राजा सगळं मिळवत होता, म्हणजे तू मला मी सम्राट आहे. परंतु बनतेंनी सांगितलं विनम्रपणे, अरे बाबा, एवढं मोठं तू महापाप केलेलं आहेस, हत्या केलेली आहेस, आणि सगळं राज्य आता तुझं झालेलं आहे, बरोबर आहे. परंतु हे जेणे इथं याच्यामध्ये नाहीये, हा लोकांचा आक्रोश ऐकायला मिळतोय, आणि हे कृत्य क्रूर आहे, आणि मग तू कसा काय सम्राट होऊ शकशील, असं बनतेंनी त्यांना सांगितलं. आणि मग निग्रोध बनते यांनी तथागतांची जी शिकवण आहे, मैत्रीची शिकवण, ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही काय करा, आता झालेलं आहे, परंतु तुम्ही तथागतांच्या मार्गाने जर गेला, शांततेच्या मार्गाने गेला, तर खरोखर चांगलं तुमचं जीवन होईल. आणि त्यांना पश्चाताप झाला अशोक राजाला. आणि मग त्या दिवसापासून त्यांनी काय केलं, शस्त्र खाली ठेवलं, म्हणजे मी आता हातामध्ये कोणतेही शस्त्र घेणार नाही. आणि मग सम्राट अशोक यांनी बनतेजींना म्हणाले की खऱ्या अर्थानं मी विजयी झालो आहे, मी धर्मशील आहे, मी लढाई न करण्याचा ऐतिहासिक निर्णय आश्विन दशमीला जाहीर केला. म्हणजे आजचा जो दिवस आहे ना, त्या दिवशी सांगितलं की मी तलवार मेहनत ठेवली, पूर्ण अहिंसावादाचं तत्व त्यांनी अंगीकारलं अशोक सम्राट राजानं. आणि मग अशा पद्धतीनं विजयादशमी, दसहरा म्हणजे दसऱ्या नावाचा हा सण करण्याची राजाज्ञा दिली. आता राजाची आज्ञा म्हणल्यानंतर सम्राट राजा आहे. आपण जर भारताच्या नकाशामध्ये जर पाहिलं तर पाकिस्तान वगैरे हा सगळा भाग अफगाणिस्तान पर्यंत राजा अशोक सम्राटाचं, म्हणजे आपला जो उत्तर भारत आहे, सगळा इतिहास 6वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रम मंडळानं त्यात छापलेला आहे. खरोखर आम्हाला सांगत असताना काल परवाच मी आमच्या वर्गावर हाच तास घेतला मुद्दामून, की त्या मुलांना सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढा सम्राट अशोक राजा, किती मोठी त्याची सत्ता होती. आणि अशा पद्धतीनं तो जो दिवस आहे तो आश्विन शुद्ध दशमीला बनते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली. आणि त्यांनी म्हणजे संपूर्ण प्रजाहित दक्ष राजा 84,000 स्तूप त्यांनी उभी केली. किती? 84,000. अजूनही आपण बघतो कुठं आहेत स्तूप, कुठं आहेत स्तंभ, लेण्या पाहिल्या तर त्या काळातल्या आपण जर गेलो तर आपल्या पाटण तालुक्यामध्ये सुद्धा लेण्या आहेत. इकडे मावशीला आहे, त्यानंतर इकडं केर म्हणून गाव आहे ना, तामकणीची लेणी आताच मध्ये काहीतरी पेपरला आलेलं होतं, आम्ही स्वतः मी जाऊन आलेलो आहे. आगाशिव नगरच्या लेण्याच्या तिथेही भरपूर अशा लेण्या आहेत नाही का. जखीनवाडीला तुम्ही इकडं भाज्याला गेला तिथेही लेण्या आहेत. पुढं अजंठा वेरूळ लेणी, औरंगाबाद, अगदी ज्या ठिकाणी तथागत बुद्ध गेलेले होते, वैशाली नगरच्या स्तूपला सुद्धा आम्ही भेट दिलेली होती.
सारनाथ येथे सुद्धा म्हणजे एवढं मोठं काम राजा अशोक सम्राटानं केलेलं होतं. आणि मग काय केलेलं आहे, अश्विन शुद्ध दशमीला उपगुप्त यांच्या हस्ते त्यांनी धम्मदीक्षा घेतली. आणि मग स्तूप, स्तंभ, विहारे धम्मदीक्षेसाठी भरपूर असे सोय केली त्यावेळेला. म्हणजे राजा अशोक सम्राटानं दुतर्फा झाडं सुद्धा लावलेली होती, विहार बांधलेली होती. म्हणजे राजाश्रय बौद्ध धर्माला त्या काळात मिळालेला होता. खरोखर आपण जर पाहिलं तर इसवी सन पूर्व 254 मध्ये अशोक विजयादशमी दसहरा म्हणजेच कालांतरानं दसरा हा सण सुरू झाला. म्हणजे तेव्हापासून म्हणजे आता आपल्याला माहित आहे दसरा, दसहरा समजून घ्या तुम्ही हा अर्थ. कारण नंतर काय झालेलं इतिहासामध्ये न्यायनी साहेब खूप खूप बदल झालेला आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तो मी सांगत आता इथं बसत नाही. परंतु दसहरा म्हणजे जाहीरनामा काढला 10 तत्वांचा. कोणती 10 तत्व? राजा अशोक सम्राटाने दसरा, आपण म्हणतो दसरा नाही का, अशोका विजयादशमी. मग बराचसा इतिहासामध्ये बदल झाला, मी त्या खोलात जाणार नाही. परंतु राजा अशोक सम्राटानं दसहरा नावाचा जनतेच्या हितसुखाचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, तो आपण आता 10 कुठले मुद्दे आपल्याला माहित असणं ऍज अ बुद्धिस्ट म्हणून, ऍज अ बौद्ध म्हणून, तरच खऱ्या अर्थानं हा मोठा असा सण सर्व जगभर साजरा केला जातो. आपण उत्तर भारतात बरेचसे गेलेले आहे, सहली गेलेले आहे, जगात धम्म पोचलेला आहे. आणि तो केवळ अशोक सम्राटाच्या या कार्यामुळं. आपण जर पाहिलं तर लेण्या किंवा बुद्धगया या ठिकाणी जर गेला बुद्धगयेला तर ते मंदिर सुद्धा आता सध्या आपल्या ताब्यात आहे का नाही तुम्हाला माहिती आहे, मी काय त्याच्यावर बोलणार नाही. परंतु हा धम्म संपूर्ण ऱ्हास करण्याचं काम तत्कालीन असणाऱ्या यंत्रणेनं त्या काळात असणाऱ्या गोष्टीने केलेलं आहे. तर ही 10 नीती तत्व मी या अर्थानं म्हणे. तर पहिलं तत्व आहे हिंसाचार, धार्मिक स्थळी कार्यक्रमात पशुहत्या, पशुबळी द्यायचा नाही न करणं. हे तत्व राज्यात अशोक सम्राटानं फरमान काढलं 10 तत्वांचं. पहिलं तत्व पशुहत्या करायची नाही. दुसरं चोरी, फसवणूक, लुबाडणूक करायची नाही. तिसरं तत्व परस्त्री गमन न करणे, व्यभिचार न करणे. चौथं खोटे न बोलणे, गैरव्यवहार न करणे, सार्वजनिक व पवित्र स्थळी मद्यपान न करणे. नास्तिक म्हणजे सत्कार्य आणि माणुसकीचा तिटकारा सोडून देणे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की कशी माणसं हे करत असतात नाही का. तर माणूस गुणांनी श्रेष्ठ असावा, त्याच्या जातीने नव्हे. वैर सोडून नंतर आठवं दिल्याने काय होतं, वैरानं वैर जर केलं तर वाढत जातं. आणि मग आपण काय केलं पाहिजे ते विसरून आपण शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे. धर्मगुरूंनी सांगितलेल्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय व सदाचार हे आपले आचरण नाही का असलं पाहिजे. म्हणजे त्या आचरणाच्या विरोधात बहुजन म्हणजे लक्षात आलं का तुमच्या आपल्या सातारा जिल्हा परिषदेत सुद्धा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य आहे. म्हणजे सर्वांसाठी सुखी समाधानी राहणं, बहुजनांचं हित नाही का. तर 10वं जे तत्व आहे ते नीती नियमांचं पालन करणाऱ्याचा अमृताचा लाभ, नाहीतर मृत्यूगाठ हे विसरू नये असं प्रमाण काढलं राजा. आणि म्हणून दसरा हा जो शब्द आहे तुम्ही जाहीरनामा त्यालाच आपण दसरा हा शब्द रूढ झालेला आहे बंधूंनो, माझ्या भगिनींनो. तर आपण हा इतिहास विसरता कामा नये. तर मी तर इथं शाळकरी मुलं आहेत त्यांनी हा इतिहास लिहिला पाहिजे, तोंडपाठ असला पाहिजे. मोठा उत्सव आपण या दिवशी आजच्या दिवशी साजरा, आज जसं वज्रोशी गावात होत आहे प्रत्येक गावामध्ये आहे तसा साजरा केला पाहिजे. आणि खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच दिवस तो 14 ऑक्टोबर 1956 ला धम्मदीक्षा देण्याचं काम केलेलं आहे. खरोखर मला जाणीव आहे की 8:45 वाजलेले आहे, तुम्हालाही घरी भोजनासाठी जायचं आहे. तर हा जो दिवस आहे तो म्हणजे दलित समाजाला जीर्ण रूढी आणि जातीयता अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचा हा जो दिवस आहे तो म्हणजे आज लाखो 5 लाख असं म्हणतात की अनुयायांना बाबासाहेबांनी तिथं बोलवलेलं होतं. सर्व भारतातून तिथं नागपूरच्या दीक्षाभूमीवर लोक आलेले होते. असा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्तानं आपण हे प्रवचन खरोखर ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हा धम्म आहे तो बघा आडसोळे साहेब सुद्धा आता आलेले आहेत. इतकं त्या धम्माचं काय असतंय आपल्या तेज असते. ज्या वेळेला एखादी बंदे ज्या वेळेला जात होते त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी वर्षावास कार्यक्रम चालायचे तथागत बुद्धांनी सुद्धा. आणि म्हणून या गीतातून आता तुम्ही ते दीप व्हा, आता तुम्ही ते दीप व्हा, धम्मातल्या आता तुम्ही ते दीप व्हा. खरोखर हा जो
आजचा दिवस आहे तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन. याच पद्धतीने बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. आता जसं मी सांगितलं की धम्मचक्र प्रवर्तन दिन हे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन तथागतांच्या काळामध्ये 5 भिक्खूंना प्रवचन दिलं तो दिवस, आणि नंतरचा अशोक सम्राटाचा, आणि तिसरा खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर धम्मसंगीती बरेच झाल्या, 4-5 झाल्या, आणि त्या धम्मसंगीतीमध्ये हेच सांगितलेलं आहे बंधूंनो की तथागतांचं जे विचार आहे ते लिपिबद्ध केले. आणि मग त्यावेळेला धम्मसंगीती झाल्या, पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, आणि या धम्मसंगीतीमध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे. आणि मग त्रिपिटक नावाचा ग्रंथ म्हणजे त्रिपिटक धर्माचं तत्वज्ञान हे 3 या त्रिपिटकामध्ये मसूत पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक, यात मी काही जास्त सांगू शकत नाही वेळेअभावी. तर आपण त्याचा अधिक आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे या शाळकरी मुलांनी. आणि धम्मश्रवण करणं हे आपल्या धर्मामध्ये कुशल करणं आहे. आणि खऱ्या अर्थानं पहिली जी धम्मसंगीती झाली, थोडक्यात मी सगळा इतिहास सांगत नाही, परंतु त्या ठिकाणी तथागतांच्या महानिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 483 मध्ये महावीर काश्यपे यांच्या अधिपत्याखाली म्हणजे पहिली धम्म या 500 भिक्खू होते. त्यावेळेला सुत्त पिटक, विनय पिटकाचं संघायन केलं. दुसरी धम्मसंगीती मी बरोबर असा हा इतिहास सांगतोय कारण तुम्ही तो आपण आकलन केला पाहिजे. दुसरी धम्मसंगीती तथागतांच्या निर्वाणानंतर इसवी सन पूर्व 383 मध्ये वैशाली या ठिकाणी महास्तवीर हे त्याचे काय होते, प्रमुख अध्यक्षस्थानी होते. भिक्खूंच्या नियमाबद्दल म्हणजे भिक्खूंना काही नियम घातलेले होते, आचारसंहिता त्याला म्हणूया. 700 भिक्खू होते साधारणपणे. 8 महिने ही दरपडे साहेब धम्मसंगीती दुसरी चाललेली होती. कोणत्या ठिकाणी, वैशाली या नगरामध्ये. त्यानंतर तिसरी धम्मसंगीती इसवी सन पूर्व 247 तथागतांच्या निर्वाणानंतर 235 वर्षानंतर पाटलीपुत्र या ठिकाणी. आणि चौथी आहे ती धम्मसंगीती कनिष्क राजाच्या काळामध्ये कुंडलवन या ठिकाणी. अश्वघोष, आताच बघा अश्वघोष नावाचे कवी होते. अश्वघोष नाचतो, अश्वघोष नाचतो, आ पुढे पुढे अश्वघोष नावाचे कवी होते त्या काळाला, म्हणजे कनिष्क राजाच्या काळामध्ये. आणि त्यावेळेला श्रीलंकेमध्ये त्या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये धम्म जो आहे तो लिपिबद्ध करण्यात आला. आता गाथा होत्या, आपण सुद्धा आता म्हणत असतो, परंतु या पाली भाषेचा जो अर्थ आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे. खरोखर बोलण्यासारखं खूप आहे. तर खरोखर ही संधी आहे. धम्म जाणून घे, धम्म जाणून घे, अज्ञान हे सोडून दे, हीच आहे संधी तुला. खरोखर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ही संधी आहे. परत परत आपण पौर्णिमा असेल, वेगवेगळे आपले सण असतील, त्यावेळेला तुम्ही असं भरपूर असं प्रवचन घ्या. थोडक्यात मी या ठिकाणी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनोगत व्यक्त केलेलं आहे. परंतु या समाजाचे नेते आहेत त्यांच्यासाठी 1-2 ओळी मी फक्त बोलतोय. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. आपण बघतो, आपण एकीने राहिलं पाहिजे. आताच वर्णे आबापुरीमध्ये आम्ही गेलेलो होतो आता दुपारच्या सत्रामध्ये. तर तिथं आडसोळे साहेब होते, तुषारजी आडसोळे. तर ते भंते असे सांगत होते की आपले एक युनिटी करा. तिथं एक संकल्प तिथल्या एका कार्यकर्त्यांनी सोडला की मी आता 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि जो 75वा आपण करणार आहोत 2031 ला, त्यावेळेला आम्ही 75 नाही का विहार आम्ही बांधणार आहोत. जसं आपल्या भागामध्ये राहुलजी रोकडे साहेब यांची धम्म कार्याची घोडदौड सुरू आहे. न्यायनी साहेब आहेत, त्यांच्या सोबत भरपूर अशी मंडळी आहेत, सावंत साहेब आहेत नाही का. तर बरीचशी मंडळी हे काम करत आहेत. तर खरोखर मी यांच्यासाठी तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. तुझ्या आहे गड्या समाजाची नाडी, राहावयास माडी आणि बसायला गाडी. सांग तुझा धंदा आहे तरी काय, सांग तुझा धंदा आहे तरी काय, समाजाचं काय गड्या, समाज एकी केली पाहिजे. आपण बघतो या वातावरणामध्ये, परिसरामध्ये किंवा आपल्या इकडे काय सुरू आहे नाही का. रोज रोज हॉटेलात जेवतोस कसा नाही का, गटल्यावर काहीतरी ठेवतोस कसे, रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय. वामन दादा कर्डक म्हणतात, महाकवी आहेत, त्यांची कितीतरी गाणी प्रेरणादायी आहेत, अंगावर शहारे येतात बंधूनो. आणि म्हणून तुझ्या हाती
तूप आलं तुझ्या हाती साय, समाजाचं काय गड्या समाज. म्हणून आपण एकी करूया. पुन्हा एकदा ताळे विभाग बौद्ध विकास सेवा संस्थेमार्फत मला इथं निमंत्रित केलं आणि बौद्ध विकास मंडळ आणि इथलं महिला मंडळ यांनी मला ऐकून घेतलं. ताळे भागातून बरेचसे कार्यकर्ते आलेले आहेत. तेव्हा मी या संस्थेचे अध्यक्ष राहुलजी रोकडे साहेब, राजेंद्र सावंत, त्याचबरोबर भानुदास सावंत, न्यायनीत साहेब, विजयजी भंडारे बौद्धाचार्य, तुषारजी अरसुळे, किशोरजी दरपडे, सर्व सरपंच साहेब आहेत निवडेचे आणि मुरुडचे, तुम्ही सर्व यांनी मला जो वेळ दिला तो बरोबर मी गाड्यात माझ्याकडे बघतोय. मी मला वाटतं अर्धा तास झाला आणि रेकॉर्डिंग सुरू आहे. तुम्हाला हे पुन्हा बांधव ग्रुप या चॅनलवर तुम्हाला हे ऐकता येईल. आणि या ठिकाणी माझ्या हातामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाचा धम्ममित्र म्हणून मी गेले 10 वर्ष काम करतोय, 35 वर्ष जवळजवळ काम करतोय. भारतीय बौद्ध महासभा जशी संस्था आहे तशी जगामध्ये ही संस्था आहे. आणि त्याचं शिबिर जे आहे ते 29 ऑक्टोबर 2025 रविवार सायंकाळी 6 पासून मुक्कामी शिबिर आहे. गुरुवार दिनांक 23/10/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत सातारा येथे वाडे फाटा या ठिकाणी आहे. तुम्ही त्या शिबिरामध्ये जावा आणि खरं बुद्धिस्ट व्हा. आपली भारतीय बौद्ध महासभेत जशी शिबिरं असतात, श्रामणेर शिबिर आहे, वेगवेगळे जनरल शिबिर असतात, तशाच पद्धतीचं हेही जनरल शिबिर आहे. या शिबिराचा तुम्ही आनंद घ्या. तुम्हाला थोड्या वेळातच मी हे पत्रक देणार आहे. आणि आपले हे धम्माची 2 चाक आहेत. भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ, बनते संघ असेल, भिक्खूंचा संघ आहे. ही 3 चाकं बुद्ध धम्म आणि संघ असं मी मानतो. आणि खरोखर आपण खऱ्या अर्थानं एकीनं आपण काम करूया. आणि मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.